नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे गणपती बाप्पाचा जन्म 22 जानेवारीला होणार आहे आणि त्या निमित्त आता आपण आलेलो आहोत श्री गणेश सेवा चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी. गणेश जयंती निमित्त या गणेश सेवा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये विविध उपक्रम जे राबवले जातात त्याची माहिती आता आपण घेणार आहोत वैभव यांच्याकडनं. नमस्कार वैभवजी. नमस्कार. गणपती बाप्पाच्या जयंतीनिमित्त जो काही उपक्रम चालू आहे आपल्या मंदिरात त्याच्यातली थोडक्यात माहिती आपल्या प्रेक्षकांना द्या. नमस्कार, मी श्री वैभव मधुकर प्रभाकर, श्री गणेश सेवा चॅरिटेबल ट्रस्ट औंध रोड विश्वस्त. येणाऱ्या 22 तारखेला श्री गणेश जन्म सोहळा हे साजरा करण्यात येत आहे. यंदासुद्धा नेहमीसारखे मोठ्या जल्लोषात हे उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी दिनदिनाची रूपरेषा हे अशी असणार आहे की सकाळी पहाटे 5 वाजता गणेशाचा महाअभिषेक, त्यानंतर गणेश याग, 12:30 वाजता गणेश जन्म हे साजरा करण्यात येत आहे व त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतात. महाप्रसादाचं हे तुमचं 37वं वर्ष आहे. हो. महाप्रसाद तुम्ही दर गणेश जन्माच्या वेळेस देता, तर हा तुम्ही स्वतः खर्च करता का लोक सहभाग सुद्धा असतो? नाही, कसं आहे की बाप्पाची कृपा आहे आणि एक गोष्ट आहे की आम्हाला कधीच 1 रुपयासुद्धा स्वतःचा किंवा ट्रस्टच्या माध्यमातून जे देणगी येतात त्याच्यातनं हा सर्व खर्च, सर्व लोकांची जे देणगी येतात त्यातनं हा खर्च राबवला जातो. भाविकांची खूप श्रद्धा आहे या देवस्थानावर व त्यानिमित्ताने आपण बघू शकतात की हे सर्व जे साहित्य इथं गोळा करण्यात येत आहे हे सर्व दान स्वरूपात देवळात आलेले आहे आणि ह्यातनंच हा सदरचा अन्नदान व महाप्रसाद तयार करण्यात येतो. आपल्या गणपती बाप्पाचे जे भाविक आहेत त्यांच्याकडनं आपण काय काय स्वीकारणार आहोत या महाप्रसादात? आता आम्ही इथं आवाहन केलं आहे की आम्ही 1001 किलो रव्याचा शिरा तयार करणार आहे. ओके, 1001 किलो रवा वापरू. रवा. ओके, हां. त्यात जे काय आम्हाला आहे आम्ही भाविकांना आवाहन केलं की ज्यांनाही देणं ह्याच्यामध्ये मदत करायची आहे तर सरळ हाताने मदत करावी व रवा, तूप, साखर इत्यादी जे ड्रायफ्रुट्स असतात, तूप असेल, दूध असेल, तर हे सर्व भाविकांच्या दानामध्ये येतो. काही लोक देणगी स्वरूपात सुद्धा मदत करतात आणि त्यात सर्व देणगी हे गोळा करून आम्ही हा कार्यक्रम करत असतो. मग त्याची रीतसर पावती वगैरे सगळी त्याची पावती आम्ही सुद्धा देतात. काही लोक जे गणेश भक्त असतात ते असे सुद्धा सांगतात की आम्हाला याची पावती नको आहे, आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी बघतो की याच्यात काय काय चालते, तुम्ही कशा प्रकारे करतो. तर लोकांना आमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि लोक आज 37 वर्षापासून हे बघत आलेले. मित्रांनो, गणपती बाप्पा जे श्री गणेश सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आज 37 वर्ष झालं आपल्याला गणेश जन्माच्या दिवशी महाप्रसाद देत असतात. 1001 किलोचा रवा वापरून तो महाप्रसाद तयार केला जातो. त्यात साखर असेल, तूप असेल, ड्रायफ्रुट्स असेल, हे सगळं मिक्स असतं. आपणही जर ह्या ठिकाणी मदत करू इच्छिता, आपलंही कॉन्ट्रीब्युशन काही देऊ इच्छिता, तर मंदिरामध्ये एक वेगळं काउंटर यांनी तयार केलेलं आहे आणि आपण या ठिकाणी बघतोय कशा पद्धतीने ही मदत आलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण बघतोय की गणपती बाप्पाचे जे भाविक आहेत त्यांनी आपापल्या इच्छेनुसार या ठिकाणी इथं आपल्याला रवा दिसतोय, साखर आहे, तुपाचे डबे, इथं मोठमोठे तुपाचे डबे आलेले आहेत किंवा ह्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स आहेत. तुम्हालाही जर या ठिकाणी तुमच्या पद्धतीने काही महाप्रसादासाठी योगदान करायचं असेल तर या ठिकाणी एक वेगळं काउंटर तयार केलेलं आहे. तिथं तुम्ही तुमच्या जी काही आपली इच्छा असेल ती इथं ॲड करू शकता. गणपती बाप्पा मोरया.